आणि आता एक मोठी बातमी मुंबईकरांसाठी. मुंबईकरांवर उष्णतेची लाट आणि प्रदूषण वाढीसह विविध आजारांचंही संकट वाढलंय. हिवाळ्यात बिघडलेली मुंबईच्या हवेची गुणवत्ता हळूहळू सुधारताना दिसत होती, पण आज पुन्हा एकदा मुंबईच्या अनेक भागांमध्ये प्रदूषणाची नोंद झाली. मुंबईत उकाड्यात आणि प्रदूषणात अचानक झालेल्या या वाढीमुळे आजारांचंही प्रमाण वाढत असल्याचं दिसून आलं. मुंबईत देवनार, मालाड पश्चिम आणि बीकेसी परिसरात हवा गुणवत्ता निर्देशांक हा 250च्या पार पोहोचल्याचं दिसून आलं. प्रचंड उकाडा आणि प्रदूषण यामुळे तापाच्या संसर्गासह इतर आजारांचंही प्रमाण हे 5 ते 10% वाढलंय. त्यामुळे नागरिकांनी भरपूर पाणी प्यावं, तसंच उन्हापासून स्वतःचा बचाव करावा आणि उष्माघाताचा त्रास झाल्यास तातडीनं महापालिका रुग्णालयात डॉक्टरांशी संपर्क करावा, असं आवाहन शिवरुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी यांनी केलं आहे. तिकडे मुंबईसह राज्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे वीज वितरण कंपनीवरचा भार वाढल्याचं दिसून येते. मंगळवारी मुंबईसह संपूर्ण राज्यात विजेची मागणी ही 29,728 मेगावॅटवर पोहोचली होती. त्यात मुंबईतली विजेची मागणी ही 3,500 मेगावॅट होती. विदर्भ आणि मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातही कमाल तापमान वाढलंय. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून चढू लागलेला पारा हा मार्चच्या पहिल्या आठवड्यात 40 जवळ पोहोचलाय. मार्च, एप्रिल आणि मे मध्ये उष्णतेच्या लाटांची तीव्रता आणखी वाढणार आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.